खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण। त्यामुळे मुंबई महापालिका खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे आणि भाजप शिवसेनेची एक मोठी चिंता ती मिटलेली आहे असंच या माध्यमातून म्हणावं लागेल। कारण एसटी प्रवर्गासाठी जर आरक्षण सुटलं असतं तर दोन्ही पक्षांकडे उमेदवार नव्हता। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडे। महेंद्र, महत्त्वाची बातमी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण हे घोषित झालेलं आहे, त्यामुळे आपण समजू शकतो भाजप आणि शिवसेनेची चिंता मिटली आहे। नक्कीच भारतीय जनता पार्टी समोर एक मोठी चिंता होती ती आता मिटलेली पाहायला मिळते। मात्र महिला की पुरुष हे आता थोड्याच वेळात समजेल, त्यामुळे सर्वसाधारण ही जागा असणार आहे। पण महिला की पुरुष याबाबत जी ती सध्या सोडत चालू आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवरती महिला पुरुष महापौर असणार की पुरुष महापौर असणार हे आता या सोडतीतून पाहणं ते महत्त्वाचं असणार आहे। सध्या ही सोडत चालू आहे, मात्र भारतीय जनता पार्टीकडे जे आहे ते सर्वसाधारण प्रवर्गातील नगरसेवक जो आहे तो कोण महापौर बनणार हे यासाठी कोणते पक्षाकडून नावं जी आहेत ती म्हणजे दिली जात आहेत। काही नावं आहेत ती तरुण चेहऱ्यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिली होती। मग तरुण चेहऱ्यांना या ठिकाणी महापौरपदी वर्णी लागते का? राजश्री शिरवाडकर यांचंही नाव आहे, त्याचप्रमाणे तेजस्वी घोसाळकर यांचंही नाव आहे। एक नवीन चेहरा आहे, त्यामुळे जुन्या जाणत्यांना भारतीय जनता पार्टीकडून जे आहे ते महापौर पदासाठी संधी दिली जाते का? कारण सर्वसाधारण मध्ये बरीच जी नावं आहेत ती भारतीय जनता पार्टीकडून समोर आलेली आहेत। त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी समोर एक मोठं चिंता होती ती मिटलेली पाहायला मिळते। अगदी महेंद्र, आपण जर पाहिलं तर पुरुष किंवा महिला हे वर्गीकरण न करता जर मुंबई महानगरपालिका आणि खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण हे पाहिलं तर कोणकोणते आश्वासक चेहरे भाजप किंवा शिवसेनेकडे आहेत? अंकिता, आवाज पुन्हा एकदा। महेंद्र, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नक्की नक्की। माझा प्रश्न असा होता की मुंबई महानगरपालिकेत जर पुरुष किंवा स्त्री हे वर्गीकरण सध्या राहू दिलं, त्या संदर्भातला कारण निकाल यायचं बाकी आहे, काय घोषित होतं ते व्हायचं बाकी आहे, तर हे जर सोडलं तर मग या खुल्या प्रवर्गातल्या आरक्षणानुसार कोणकोणते आश्वासक चेहरे हे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी असू शकतात? पाहायचं झालं तर भारतीय जनता पार्टीकडे बरेच चेहरे आहेत, पण भारतीय जनता पार्टीने यावेळी निवडणुकीत महानगरपालिकेच्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती। त्यामुळे नवीन चेहऱ्यांची जी आहे ती भारतीय जनता पार्टीकडून निवड होईल असंही बोललं जात आहे। त्यामुळे तेजस्वी घोसाळकरांचं नाव आहे तेही घेतलं जात होतं। त्याचबरोबर राजश्री शिरवाडकर आहेत त्यांचंही नाव आहे, तेही या महापौर पदाच्या शर्यतीत आहे। पण आता राजश्री राजश्री शिरवाडकर ह्या जुन्या आहेत आणि तेजस्वी घोसाळकर ह्या नवीन आहेत आणि तरुण चेहरा। त्यामुळे राजश्री शिरवाडकर की तेजस्वी घोसाळकर या अशा नवीन चेहऱ्यांना संधी मिळते का? भारतीय जनता पार्टी कोणाला संधी देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे महिला राज हे एकंदरीत मुंबई महानगरपालिकेत असणार आहे हेही आपण म्हणतोय, कारण मोठ्या प्रमाणात यावेळेस मुंबई महानगरपालिकेचं जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा मोठ्या प्रमाणात महिलांसाठी या जागा राखीव होत्या आणि यापुढेही महापौर कोण असेल तर